सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाज येवलातर्फे धनपंचमी सण साजरा। धनपंचमी उत्सवाला बालेश्वरी माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली। धनपंचमी हा प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान आणि काही उत्तर भारतात राज्यामध्ये साजरा होणारा कृषीप्रधान व सांस्कृतिक सण। क्षत्रिय समाजात याला विशेष असे महत्त्व, कारण हा दिवस शेती, अन्नधान्य आणि युद्धसज्जता याच्याशी जोडलेला। हा दिवस धान्याच्या पूजनासाठी आणि शस्त्रपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो। क्षत्रिय समाज पारंपरिक शस्त्र आणि अन्नधान्य या दोघांचेही पूजन करून सण साजरा करतो। शेतकरी नव्याने उगवलेल्या पिकाच्या धान्याची पूजन करतो। या निमित्ताने येवला शहरातील बालेश्वरी माता व सहस्रार्जुन भगवान यांच्या प्रतिमेचे पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख भागातून काढली जाते व गंगा दरवाजा येथे समाज बांधव एकमेकास आलिंगन देऊन डोक्यावरती धान्य ठेवून भेटीगाठी घेतात व नंतर बालेश्वरी मंदिरात आरती व प्रसादाचे वाटप केले जाते। या प्रसंगी समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कस्तुरी पैठणी यांच्यातर्फे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। हो बेटा Halo.
समवंशीय सहस्राधीन क्षत्रिय समाज दरवर्षी धानपंचमी हा उत्सव करते. प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती 1-2 कुरकुल्या उगवतात. 15 दिवस त्याची प्रोसिजर असते. त्याच्याप्रमाणे ते सर्व धानपंचमीच्या दिवशी उगवलेले ते कुरकुले घेऊन त्याची एक सवाद्य मिरवणूक केली जाते. त्याच्यामध्ये समाजाचे स्त्री पुरुष लहान मोठे सर्व सहभाग घेतात आणि आनंद घेतात आणि त्याचं विसर्जित आपल्या बालेश्वरी मंदिरामध्ये नेऊन विसर्जित केले जातं त्यात. आणि एकमेकांना त्या पूर्ण एकमेकांच्या डोक्यावर टाकून एकमेकांचं अभिनंदन करतात. अशी ही समाजाची खूप जुनी परंपरा आहे. गेल्या 100 वर्षापासून चालू आहे.